हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मस्त मजेत असायलाच हवं. मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि चॅनलला नवीन असताल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ माझे पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला माझे बोललेले व्हिडिओ आवडतात की शॉर्ट व्हिडिओ आवडतात हेही नक्की सांगा. कारण माझे लाँग व्हिडिओ जास्त पाहिले जात नाही असं मला वाटतं, आणि शॉर्टला शक्यतो जास्त पाहिलं जातं. त्यामुळे मला समजेल की माझे व्हिडिओ कुठे चुकतात, कुठे नाही, कुठे बरोबर आहे. आणि जशा कमेंट येतील तशा त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवायला चालूही करेल. कारण जर पुढचा माणूस आपल्याला काहीच सजेशन देत नसेल तर आपल्यालाही ते समजणार नाही की आपण काय, कुठे आणि कसे चेंजेस केले पाहिजेत, जेणेकरून पुढच्या व्यक्तीला आपले छान व्हिडिओ आवडतील. तर इथे माझी तुळशीला पाणी वगैरे घालून झालेलं आहे, कारण मला आज खूप लेट झालं होतं. मॉर्निंगला सकाळची जी घरातली कामं असतात छोटी मोठी ती आवरून घेतली, कारण देवपूजा करायची म्हटली की बराच वेळ जातो. त्यात आज श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर एकादशीही आहे. कारण तुम्ही या गोष्टी सगळ्या ऑब्झर्वेशन केलेल्या असतील की श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारला एक तरी सण जोडून आहे. जसे की फर्स्ट जो आपला श्रावणी सोमवार होता त्याबरोबर नागपंचमी, भावाचा उपवास असं लागून आलं होतं. आणि सेकंड सोमवारलाही आज एकादश आहे. म्हटलं चला छान जे विठ्ठू माऊली आहेत ना त्यांच्या अभिषेक वगैरे घालून छान अशी त्यांची सेवा करावी, पूजा करावी. आणि म्हणून मी इथे पंचामृत वगैरे तयार करून घेतलेलं आहे. आणि छान अशी विठ्ठलाची आणि रुक्मिणीची जी मूर्ती आहे ना त्यांचा अगोदर जलाभिषेक वगैरे करून घेतला, आणि त्यानंतर दह्या दुधाने छान असा त्यांचा अभिषेकही करून घेतला. कसं घरामध्ये आहे ना उपवास वगैरे असलं ना वातावरण खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि हे सगळं करायला आहे ना मनापासून माणसाची भक्ती हवी, त्यामुळे छान असं आपल्याला फळही मिळतं. त्यानंतर देवांचा अभिषेक करून घेतला, त्यांना छान क्लीन वगैरे केलं. गळ्यामध्ये ज्या मोत्याच्या माळा होत्या माझ्याकडे मी त्या घालून घेतल्या. आणि बेलपत्र हे महादेवाला आणि त्याचबरोबर विठ्ठलाचा दुसरा अवतार आहे, म्हणून त्यांनाही ते वाहून घेतलं. छान अशी विठ्ठल रुक्माईची पूजा करून घेतली. आणि त्यानंतर मला महादेवाची जे शिवलिंग आहे त्याचाही अभिषेक करायचा होता, म्हणून परत महादेवाच्या पिंडीला छान असं जल वगैरे अर्पण करून घेतलं अगोदर. आणि त्यानंतर जे अभिषेकासाठी मी पंचामृत बनवलं होतं ते सगळं करून व्यवस्थित असं घालून वगैरे घेतलं. आणि त्यानंतर पूजा वगैरे मांडून घेतली, कारण आजची शिवमूठ आहे तीळ, तर तेही वाहून घेतलं. शिवलिंगावरती जी माझ्याकडे गळती होती ती मी ठेवून घेतली आणि त्यामध्ये पाणी अर्पण केलं. आता तासभर का होईना हे पाणी टिपी टिपी त्या महादेवाच्या पिंडीवर पडतं, आणि ते पाहताना खरंच खूप छान वाटतं. महादेवाचे सगळ्यात जास्त प्रिय असणारे जे काही तीळ आहेत, म्हणजे महादेवांना पांढरं वस्त्र, पांढरे तीळ, भस्म ह्या गोष्टी आवडत असतात. त्यानंतर घरामध्ये आरती वगैरे केली. आणि आता एवढं सगळं झालं म्हटलं देवाचं नामस्मरण हे झालंच पाहिजे, म्हणून छान मस्त असं त्यांच्या नामस्मरण जे देवाचं आहे ते करून घेतलं. दारामध्ये छान अशी रांगोळ काढली होती, तिथे छान दिवा वगैरे बत्ती करून घेतली. आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागली, कारण उपवास म्हटलं की घरामध्ये गोडधोड हे थोडंफार होतच असतं. आणि उपवास म्हटलं की आपण काही ना काही मेनू हा वेगळा जेवणामध्ये बनवतच असतो नेहमी. घरामध्ये जेव्हा केव्हा आहे ना आपण पूजा मांडतो किंवा कोणताही सण असो किंवा काही कार्यक्रम असो, ज्या दिवशी घरामध्ये असं काही असेल ना त्या दिवशी वातावरण घरामधलं अगदी सुखमय असतं. कारण खूप छान अशा वाईब्स येत असतात आपल्याला पॉझिटिव्ह. कारण या सगळ्या गोष्टी करत असताना आपलं मनही तितकंच पॉझिटिव्ह असतं, आणि आपण ते छान पद्धतीने कसं होईल या गोष्टी सगळ्या पाहत असतो. त्याचबरोबर घरामध्ये क्लश वगैरे असं काही नसतं. सगळं वातावरण हे आनंदीमय असतं, आणि ते ठेवणं आपल्या हातात असतं. कारण त्या दिवशी घरामध्ये कोणत्याही गोष्टीचं कार्यक्रम असो कोणत्याही पद्धतीचा, तर आपण त्या पद्धतीने ते सगळं हँडल करायचा प्रयत्न करत असतो. खरं सांगायचं म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे ना घरातलं वातावरण आनंदी राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याचमुळे काय होतं, घरामध्ये सुख, समाधान, शांती या सगळ्या गोष्टी आपोआप येत असतात. आपल्या घरामध्ये सारखं कलह वगैरे चालू असेल तर त्या घरामध्ये आहे ना अजिबात आनंदमय वातावरण नसेल ना तर तिथे राहण्याचीही कधी कधी इच्छा होत नाही. काही गोष्टी अशा असतात, त्यामुळे घरामध्ये जितकी शांतता राहील तितकंच छान असा प्रयत्न केला पाहिजे. जेवण जर पटकन बनवायचं असेल तर मी शक्यतो भाज्या अगोदर बनवून घेते, कारण काय होतं जेवताना आपण भाज्या गरम करून घेऊ शकतो, आणि मग नंतर लास्टला लगेच चपाती वगैरे किंवा भाकरी काय बनवायचं असेल ती बनवून घेते, कारण ते गरम राहतं. आणि मग भाज्याही आपण जेवताना गरम करून घेऊ शकतो. तर आज मी जेवणामध्ये ना छान अशी कोंब आलेली मटकी सुक्की बनवणार होते, त्यामुळे 2 कांदे ना
छान अशी चिरून घेतल्या आणि ते ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आलं, लसूण आणि कढीपत्ता, जिरी, मोहरी या सगळ्यांची छान अशी फोडणी दिली. त्यानंतर एक टोमॅटो घातला, जेणेकरून मटकीमध्ये छान असा आंबूसपणा जो आहे ना तो येतो आणि छान लागते मटकी. त्यामध्ये कूट वगैरे घालून घेतली, त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली. तर इकडे म्हटलं चला मटकी वाफलायला ठेवावी आणि त्यानंतर माझा इकडे कुकरही झाला होता वरण भाताचा. तर म्हटलं वरणाला फोडणी देता येईल. आता किचनमध्ये आपण कितीही पटपट करायचं म्हटलं तरी काही गोष्टी अशा असतात की नाही लवकर होत आणि स्वयंपाक म्हटलं की हे बनव ते बनव याच्यामध्येच आपला वेळ जातो जास्त शक्यतो. आणि त्यामुळे किचन वाट्यावरनं उभा राहणं किचनमध्ये ना खूप दमल्यासारखं होतं जास्त वेळ स्वयंपाक चालू असला की. आणि ज्या दिवशी उपवास असेल ना त्या दिवशी आपण जास्तीचं काहीतरी वेगळं बनवत असतो, त्यामुळे पायी खूप दुखून येतात. रोज डेलीला आपण भाजी चपाती वगैरे थोडंफार असं काही बनवलं की आपलं भागून जातं. आणि शक्यतो ना मी मसाले अगोदरच काढून घेत असते, त्यामुळे जी भांडी आहेत ना किचनमधली, डबे म्हणा किंवा तेलाची बॉटल, आपण कोणत्याही वस्तूला पटकन हात लावतो खराब हात असला की, त्यामुळे वस्तू पटकन खराब होतात. त्यामुळे मी मसाले वगैरे जे काय आहे ना ते अगोदर सगळं काढून घेत असते. फ्रीजमधलं इव्हन म्हणा किंवा किचनमधलं कोथिंबीर वगैरे कट करून ठेवणं किंवा छोट्या मोठ्या ज्या गोष्टी असतात ना, ज्या आपल्याला लगेच लागतात पटकन, ते मी काढून ठेवत असते ऑलरेडी. किंवा ट्रॉलीमधलंही, कारण घाई गडबडीने आपण काय करतो, ट्रॉलीलासुद्धा खराब हात लावतो आणि त्यामुळे तेही खराब होतं. त्यामुळे मी नेहमी या गोष्टींची काळजी घेत असते की जितकं किचन छान आणि क्लीन राहील याकडे मी पाहत असते. कारण काही वस्तू पटकन आपल्याला लागतात आणि मग आपण तसंच घाण हाताने ते काढतो आणि ते जास्त आपल्यालाच क्लीन करावं लागतं परत. त्यामुळे मी अगोदर ह्या सगळ्या वस्तू काढून ठेवल्या ना तर ते खराबही होत नाही आणि भांडीही जास्त पडत नाही. इकडे माझी लापशी बनवून झाली होती, मटकी शिजून वाफरून झाली होती, वरणालाही फोडणी करून देऊन झाली. त्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या आणि शक्यतो आहे ना चपात्या करताना पीठ बराच वेळ अगोदर मळून ठेवलं ना तर आपल्या चपात्याही मऊ आणि लुसलुशीत होतात. आणि त्याचबरोबर पिठावरही डिपेंड असतं, कारण जितकं बारीक पीठ गव्हाचं असेल ना की आपल्या चपात्या मऊ आणि छान येतात. सरबट चपातीचं पीठ जे असेल ना गव्हाचं, तर चपात्या बिलकुलही मऊ येत नाहीत आणि अशा कडक झाल्यासारखे वाटतात. तर इकडे माझं स्वयंपाक वगैरे सगळं बनवून झालेलं, इव्हिनिंग झालेली, त्यामुळे घरातल्या देवांना तुळशीपाशी छान असं दिवा अगरबत्ती लावून घेतलं आणि जे काही स्वयंपाक बनवला होता ते देवासाठी मी नैवेद्य म्हणून ठेवणार होते, म्हणून छान असं ताट केलं. कारण ताट जर भरलेलं आणि छान असं असेल तर त्याच्याकडे पाहिलं तरीच आपलं पोट भरल्यासारखं आपल्याला वाटतं. तर छान असं देवाला ताट वगैरे करून घेतलं, ते देवापुढे ठेवलं आणि शक्यतो आहे ना मी ताट फक्त देवापुढे नेऊन मांडते आणि ते ताट परत आम्ही जेवायला घेतो. कारण अन्न वेस्टेज गेले नाही पाहिजे आणि ते आपण इकडे तिकडे टाकण्यापेक्षा प्रसाद म्हणून देवाचा तेच आपण खायचं. त्यातला एक तुकडा मी देवाला ठेवत असते आणि परत ते ताट आम्ही जेवण करायला घेत असतो. कारण अन्न देवाचं जे ताट आहे ते न फेकून देण्यापेक्षा आपणच ते खाल्लं तर चांगलं आहे. तर अशा पद्धतीने आज माझा छान असा दिवस गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबही करायला विसरू